आता हळद लावायला सुरुवात करतात. तर मंडळी इकडे ना आता सर्व पेटी बनण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मुलाची जी पेटी असते ना त्याच्यामध्ये सर्व दागिने वगैरे चेक केले जातात. सर्व साक्षीदार असतात इकडे. गोलू इकडे आहे, तनू इकडे आता मेहंदी काढते. ही बघा सर्व तयार करते. आई पण आहे, मोठे ताई आहे. आता सर्व चिकन आणलेलं आहे. आता सर्व चिकन कटिंग करायला सुरुवात केली. पूर्ण ना टोटल 30 किलो चिकन आहे. तर इकडे ना जेवण सर्व रेडी झालंय. हा इकडे बघा चिकन सुक्का आहे. हा एक टोप आहे आणि हा एक टोप आहे. हा बघा आपण आता पूर्ण चुलीवरचा गरमागरम आहे. असं इकडे आहे बघा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना स्वीकार दादाचे हळदीचा सर्व कार्यक्रम आहे. काल माकू समारंभ होता आणि मस्त सर्व कार्यक्रम झाला. आणि आज ना आमच्याकडे म्हणजे सकाळी पहिली मुहूर्ताची हळद लावतात आणि त्याच्यानंतरला रात्री मेन हळदी कार्यक्रम असतो. तर आमच्याकडे कोकणामध्ये कशा प्रकारे हळदी समारंभ पार पाडला जातो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे ना आता पूर्ण मंडप बांधून झालेला आहे बघा. छान वाटतं, मस्त डेकोरेशन केलं. काल रात्रीपासून करत होते. इकडे पण बघा या साईडला. आणि इकडे ना आई आता कणं काढते या साईडला बघा. इकडे पूर्ण काढून झाला. इकडे कशी विडे वगैरे करतात ना तयार, त्यासाठी इकडे असा मस्त डेकोरेशन करायला लागतं. झाला ना बहुतेक होत आलंय. होता इथं इडं काढायला लागतात ना. मग इड्यांसाठी इथं स्पेशल वेगळंच म्हणजे कणं काढायला. हो, तनू पण इकडे बसलाय आणि गोलू पण नाही इकडे. सर्व ह्या अंगणात कणं काढते. झालं इकडे बघा फुल वगैरे काढून झालंय त्या साईडला. इकडे साईडने काढून घेतात. इकडे म्हणजे दादा ना आता बघा इथे सुस्वागतमच्या इथे अशी रांगोळी काढायची म्हणजे नमस्कार करताना बघा काढतोय. जवळपास झालंय थोडीशी. हात जोडताना इथं काढायचं आहे. गोलूच्या हातावर मेहंदी काढते. गोलू हे गोलू इकडे आहे. तनू इकडे आता मेहंदी काढते. ही बघा मस्त तनूची काढून झाले. इकडे तनू दाखव तुझी हातावरची बघा, भारी एकदम आहे. आता गोलूच्या हातावर मेहंदी चालू आहे. मस्त आता काढले. उद्या लग्न आहे तर सर्व लग्नाची तयारी. इकडे पण सर्व मंडळी बसलेली बघा. बाबा आले. तिकडे सर्व ना माळ वगैरे तयार करतात. मोठे इकडे सर्व लगबग आहे घरामध्ये लग्नाची ना. आता सर्व तयारी करतोय. इकडे आता मुहूर्ताची हळद लावायचे तर पाट वगैरे मांडून घेतलंय. आता सर्वांना हळद वगैरे तयार करताय. ताई इकडे करताय, मावशी पण आहे इकडे आणि काकी पण आले इकडे. इकडे काकी काय मुंबईवरून आले ना काकी आज, भाई आणि काकी. आता सर्व तयारी चालूच आहे म्हणजे. आता इकडे हळद तयार करायची, विडे वगैरे तयार केले तिकडे, नारळ वगैरे. बरोबर आहे. हा गुलाबजल आहे ना ताई? हो गुलाबजल ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सगळी टाकू मावशी. आता मेन लावणार ना परत संध्याकाळी. मावशी मेन आहे ना. आता मुहूर्ताची लावतो. हा पूजेची थाळी पण रेडी केली. इकडे फुलं वगैरे आणलेली आहेत. टाकू थोडं अजून. पाणी नाही आहे, पाणी आहे का? हेच टाकतो, गुलाबजलच टाकतो. आता मोठ्याचा पाय पडून घेते. मोठे पप्पा गेले कुठे? तर इकडे ना आता सर्व हळद लावायला सुरुवात करतो. इकडे बघताय सर्वजण आलेले आहेत. शिकुदा पण बसला इकडे. आखून टोकणं आहे. चला सुरू करतोय आता. आई पण इकडे आणि इकडे हळद आता रेडी झालेली. पूर्ण हळद बनवून झाले. आता सुरुवात करताय सर्वजण. आता सर्वजणांनी हळद लावायला सुरुवात केली.
5 जणी पहिले लावतात, त्याच्यानंतरला सर्वजण लावायला सुरुवात करतात. आता 5 जणींनी लावा, नंतर मग असं करून द्या, असं संध्याकाळी हे 5 जणींचे घ्या, 5 जणींचे भेटणार नाही आपल्याला काय करायला. बापे उठल्यावर राहिला, बापे उठल्यावर हळद लावतात ना. नाही आधी लागला तेव्हा लावतील नाही, मग त्याच्यानंतरच खेळ नाच चालू होते. आता ते एक एक करून आता सर्वांनी हळद लावायला सुरुवात केलेली आहे. 5 जणींचे लावून झालेले आहे. आता पातळ कर एकदम. इकडे मोठे पण आता हळद लावून घेते. तर म्हणजे आता ना हळद लावून झालेली आहे मुहूर्ताची. आता ना आम्ही आमच्या देवाच्या इथे चाललोय. जो देवघर आमचं मूळ आहे ना तिथे पाया पडायला. चला आलोय आता आपल्या मेन देवघराच्या इथे. इकडे ना आता नारळ ठेवतोय, अगरबत्त्या वगैरे लावून पूजा करतात. पेट दोन्ही पण देवा, तिकडं पण. हा ठेव खाली. हे इकडे, हा इकडून ते इथपर्यंत थोडं जरासं तिकडं पण पड. चला आता निघालो. इथे देवाची ते पाय पडून झाला. आता ना मेन जी हळद आहे ती रात्री लावणार. आता मेन मुहूर्ताची हळद होती ती सकाळी लावतात, त्याच्यानंतरला रात्री मेन हळद लावली जाते. तर इकडे ना बघा सुस्वागतमचा पूर्ण रेडी झालेला आहे. स्वागताचे इथे खास दादाने काढलेला, छान काढला था. हा आता इकडे सर्व डेकोरेशन पण चालू आहे. हो करतात, सर्व काम चालूच आहे. हे बघा म्हणजे इकडे हळद आहे ना, तर हळदीचा मेन इकडे आता नाव वगैरे टाकायचं आहे आणि फोटो वगैरे काढायला म्हणजे भारी होईल. आता ती तयारी चालूच आहे. रात्री एकदम मस्त दिसेल, लाइटिंग वगैरे केली ना की अजून भारी दिसेल. लाइटिंग पण लावलेली आहे वरती, सर्व. तिकडे खाली पण लावलेली आहे बालवाडीच्या साईडला मेन. तर रात्री मेन मस्त वाटतं. सर्व इकडे नाव वगैरे इथेच लावणार होता. म्हणजे हा स्टेज इथे बनवणार आहे. हा छान होईल. मग रात्री तुम्हाला दाखवतो हळदीच्या टायमाला मेन मजा येते. आता इकडे ना सर्व लग्नाची तयारी चालू करताय. इकडे ना आता सर्व करा वगैरे तयारी करायची आहे. इकडे अक्षदा पण रेडी करायचे आहेत. हे रेडीमेड आहेत अक्षदा, पण अजून पण लागणार आहे. तांदूळ घेतले, ते कलर मिक्स करायचं आहे ना की लाल पिवळा. हा लाल पिवळा हळद वगैरे सर्व तांदूळ आणले सर्व ताटामध्ये काढून सर्व कलर लावायचे सर्व आंब्याच्या टाल्यामध्ये घालून घेते कळशात. हाय तिथल्या ह्याचा हाय नाही, हा घेतोय. करा रेडी झाले. हे बघा इकडे कलर आहे सर्व, हे लावून घेतोय आता. म्हणजे पिवळा, ग्रीन आणि रेड कलर घेतलेला आहे. सर्व तयार करतोय इकडे अक्षता. आई पण आहे, मोठे ताई आहे, काकी आहे, आई आहे इकडे आहे. सर्वांचा अक्षता रेडी करायला सुरुवात केली. मस्त कलर होते, हिरवा आणि येल्लो पण. तिकडे आई आता लाल कलरचे तांदूळ तयार करते. थोडंसं पाणी मिक्स करून व्यवस्थित होतं, मस्त कलर येतो. हे बघा पूर्ण अक्षता रेडी झालेले आहे. 3 कलरमध्ये आपण बनवले आहेत, लाल, पिवळा आणि हिरवा. आता थोड्या टाइमला सुकायला ठेवतोय अशाच प्रकारे. तर म्हणजे इकडे ना आम्ही आता हळदीचा सर्व जे वाडगा ठेवायचं ना त्याची डेकोरेशनची तयारी करतोय. ताई करते. ताई कशी आयडिया म्हणजे मस्त जरा युनिक आहे. बघूया आता कशी बनते. छान वाटते जरा. म्हणजे अशी फुलं लावायची आहेत ना साईडने फुलं आता. आणि मध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या हा, आणि आणि- रोजच्या पाकड्या हळदीमध्ये थोड्या टाकायच्या. ते चांगली वाटते थोडं डेकोरेशनला. आणि इथे बाऊल आहे हा इथे बाऊल स्टीलचा. ठेवायचं. इकडे ना पानं अशी लावून घेतलीत आम्ही आणि आता फुलं अशी राऊंड सर्कल करायची आणि मध्ये असा बाऊल ठेवायचा. हा अशामध्ये डेकोरेशन छान वाटेल म्हणजे.
मला काय करायचं. तर मंडळी इकडे ना आई आणि पप्पा चाललेत आता आमंत्रण करायला गावामध्ये. लग्नाचं आमंत्रण गावात सर्व फिरायला लागतं. हा काय घेतलं द्यायला? ह्याच्यात हा पत्रिका आहे. मी ह्याच्यात पाच पानाचा इळा, सुपारी, तांदूळ. सगळ्या दोन्ही करायचं जातो ना आमंत्रण? हळदीचा आणि लग्नाचा दोन्ही हळदीचं आणि लग्नाचं. उद्या लग्न आहे तर आमंत्रण एक दिवस पण. अगोदरच संध्याकाळी करतो. हळद आहे. हा आता हळद आहे. चला जाऊन या मग. आता सर्व चिकन आणलेलं आहे. आता सर्व चिकन कटिंग करायला सुरुवात केलं. इकडे दादा आहे, तिकडे दादा आहे, दादा आहे, बाबा आहे तिकडे, इकडे पण दादा आहे. पूर्ण ना टोटल 30 किलो चिकन आहे. आता सर्व कटिंग करायचंय. आणि बाबा आता लग्न आहे हळदीसाठी ना सर्व? हा आमच्या घरामध्ये लग्न आहे भावकीतले मुलं शेकार लोंढे. ते आम्ही सर्व आमच्या वराड भरपूर आहे. आमची भावकी पण मोठी त्या हिशोबाने आम्ही 30 किलोची चिकनची ऑर्डर दिलेली आहे. आता ना सर्व कटिंग चालू आहे म्हणजे सर्व बायका नंतर बनवायला सुरुवात करते. इकडे या बघा चिकन सर्व कटिंग करून झालंय. आता बनवायला चालू करतात. इकडे चिकनचा रस्सा बनवून झालाय. आता इकडे सुका बनवायला सुरुवात करते. इकडे मावशी पण आहे, मावशी बनवते इकडे सुका. कांदा टोमॅटो मस्त फ्राय होते इकडे. इकडे ना आता ग्रेव्ही बनवायला चालू केली. आपण लाल तिखट वगैरे घालून घेतलं. आता वाटप करून घेतलंय. तेव्हा इकडे हा वाटप बनवलंय कांदा खोबऱ्याचा. इकडे आता सर्व चिकन घालून घेतोय. ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे आता. सर्व इकडे चिकन धुवून घेतलंय. इकडे सर्व मिक्स करून घेतात चिकन. इकडे ना आता सर्व झाकून ठेवतोय. शिजायला ठेवलंय चिकन सुक्का. हा इकडे रस्सा पण शिजायला ठेवलाय. इकडे अजून घालायचं चिकन, अजून बाकी घालायचं. हे एका टोपात घातलंय तिकडे. या टोपात रस्सा आहे, या टोपात असं चिकन सुक्का घालायचं. 2 टोप चिकन सुक्याचे. हे बघा इकडे पण सर्व हा चिकन आहे धुवून घेत आहेत. हा दुसऱ्या टोपात घालायचा आहे. तर म्हणजे इकडे ना आता सर्व वेडे भरायला सुरुवात करते. आता ना लाईट गेलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि लाईटीचं काही ठिकाणं नाही. पण आता कसं 2 कार्यक्रम आहे म्हणून लवकर सर्व कार्यक्रम सुरू केलेले आहे. इकडे सर्व आता गावकीची मंडळी आलेली आहे आणि वेडे भरायचा आता कार्यक्रम सुरू केलेला आहे. हे बघा इकडे पण सर्व बसलेत. आता वेडे मांडून झाले ते बघा. दोन्ही इकडे वेडे मांडून झाले. इकडे ना आता सर्व हळद रेडी केलेली आहे. हळद लावण्यासाठी मस्त डेकोरेशन वगैरे झालेले आहे. आता हळद लावायला सुरुवात करतात. 5 जणी महिला लागतात ना, सगळ्या येतात आता महिला हळद लावण्यासाठी. सर्व गावकीचे मंडळी आहेत इकडे. नंतर लावती आता शास्त्र म्हणून लावू दे जरा. पाठीमध्ये घेऊ नका.
खाली बघ. तर मंडळी इकडे ना आता सर्व पेटी बनण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मुलाची जी पेटी असते ना त्याच्यामध्ये सर्व दागिने वगैरे चेक केले जातात. सर्व साक्षीदार असतात इकडे आणि पूर्ण पेटी पुन्हा भरून अशी म्हणजे लग्नासाठी तयार करतात. सर्व चेक वगैरे करणार इकडे पत्रिका वगैरे लग्नाची दागिने वगैरे सर्व असतात मुलीची. साईडला बघा. सर्वांनी इकडे चेक केला जातो ज्या ज्या गोष्टी सर्व असतात ना, लग्नाची साडी, दागिने, पत्रिका, सर्व गोष्टी इकडे ना आता सर्व चेक करून झालेलं आहे. आता पुन्हा सर्व बॅग भरून पेटी बंद करून घेणार. सर्व दागिने वगैरे पण चेक करतात. इकडे मंगळसूत्र आहे. सगळे दागिने इथे आहेत का? इकडे सर्व ना असे साक्षीदार असतात. इकडे ना पेटी भरण्याच्या अगोदर सर्व आरती केली जाते. आता सर्व गोष्टी ना समोर ठेवलेल्या आहेत. आई आता हळद कुंकू लावून घेते. जाय लागली बॅगा तर डिझाईन बॅग आता ना पूर्ण बंद करून घेते. जाय लागली लागली. चला इकडे आता पेटी भरून झालेली आहे. आता मामा सर्व ना पेटी वरती ठेवणार घरी. ही आता उद्या लग्नाच्या दिवशी करण्यात येणार. होती तिथे ठेवा. विनय एक बत्ती घेऊन ये. मंडपी गोताचा मिलप झाला. कपाल चांगला लाल दिसला पाहिजे. फोटो काढणारे म्हणजे माहिती आहे ना. अरे ह्याच्या गुडघ्यावर ठेवायचा. पूर्ण हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आता आमच्याकडे ना प्रथा आहे म्हणजे हळद कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना असं प्रत्येकाला शर्ट पीस टॉवेल वगैरे देण्यात येतात. एक एक करून सर्व प्रत्येकाला देण्यात येतात. टॉवेल आणि शर्ट पीस या दोन गोष्टी दिल्या जातात.
मंडळी इकडे ना आता हळदी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्व बेड आणि घाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता सर्व मंडळी ना मुलीकडे चाललेली आहे. सेम विधी मुलीकडे पण पार पडल्या जातात. तर इकडे ना जेवण सर्व रेडी झालंय. हा इकडे बघा चिकन सुक्का आहे. हा एक टोप आहे आणि हा एक टोप आहे. हा बघा आपण आता पूर्ण चुलीवरचा गरमागरम आहे. आणि याची रस्सा कुठे आहे? रस्सा इकडे आहे बघा. आता सर्व वाढायला सुरुवात करतात. हे बघा इकडे सर्व बादल्यांमधून वाढण्यासाठी सर्व काढलेलं आहे. व्हेजवाल्यांसाठी व्हेजवाल्यांसाठी वाटाण्याची भाजी आहे. इकडे डाळ आहे. हे बघा भात इकडे आता काढता येते बघा. भात सुट्टा करून ठेवतात म्हणजे वाढायला बरं पडतं. तर इकडे ना आता जेवायला बसलो. इकडे बघतोय मस्तपैकी चिकन आलेलं आहे. चिकन सुक्का आहे आणि इकडे राईस आहे. तर सर्व इकडे बसलेले जेवायला. हे बघा पंगत बसलेली आहे. वहिनी वाढते इकडे. इकडे पण आहेत सर्व मंडळी. आता लाईट गेलाय ना तर प्रॉब्लेम आहे. आकू पण इकडे आहे जेवायला आलंय. लाईट गेलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. इकडे कसा जनरेटर आहे ना, इन्व्हर्टर आहे काकांची इकडे. दीपक काकांची इथे बसतो त्याच्यामुळे इकडे लाईट आहे. चला या सर्वांनी जेवायला. हळदीचा मस्तपैकी चिकनचा बेत आहे. म्हणजे आता ना लाईट आलेली आहे. हा बघा आता डीजे पण चालू केलंय. सर्व नाचायला चालू केलंय. मेन ना खाली नाचायला डीजे मोठा लावलाय. आता सर्वजण खालीच चाललोय तिकडे. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आता जवळपास 3 वाजता आहेत आणि पूर्ण अजून पण मागे ना तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये सर्व डीजेचा आवाज येत असेल. अजून नाचतायत सर्वजण. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ना स्वीकारदाची हळद पाहायला मिळाली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.